हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ दीपाली विरा स्वामीनाथ सिंह मोटे, उपासना केंद्र भोसरी पुणे। बापूकडे आल्यापासून खूप अनुभव आले, पण मी बापूकडे येताना माझा काय अनुभव आला तो मी आज तुम्हाला सांगणार आहे। अगदी बापूंच्या पादुका माझ्या घराशेजारीच होत्या आणि त्यांच्या सोफ्यावर वगैरे बापूंचे बापू दादा आईंचे फोटो लावलेले होते। माझा मुलगा जेमतेम त्यावेळेला 5 वर्षाचा होता। ते फोटो बघून माझा मुलगा, मी किंवा माझे पती आम्ही सगळेजण म्हणायचो की बापूंचे म्हणजे यांच्याकडे येणारे गेस्ट वगैरे खाली गालीच्यावर बसतात आणि बापूंचे म्हणजे हे फोटो यांनी सोफ्यावर ठेवलेले। आम्हाला नवल वाटायचं, पण तेव्हा आम्हाला बापूंबद्दल काही माहिती नव्हती आणि आम्हाला असं वाटलंही नाही की माहिती करून घ्यावी म्हणून। पण बापूकडे येण्याचा एक काळ निश्चित झालेला असतो। त्याच दरम्यान माझ्या पादुका ज्यांच्याकडे ज्या वीरांकडे होत्या त्यांची आणि माझी चांगली मैत्री झाली। अचानकच एक दिवस मला कृपासिंधू मिळालं गच्चीवर कपडे वाळत टाकताना। त्या कृपासिंधूमध्ये बऱ्याच बापूंची माहिती होती, म्हणजे अध्यात्म आणि सायन्स याची बापूंनी कशी निगड घालून दिलेली आहे ती बरीचशी माहिती मला त्याच्यातून मिळाली आणि मला ते खूप मनाला भारावून गेले। आणि त्या कृपासिंधूला एक विशेष असं की बापूंचं जे आपलं फ्रंट पेज असतं, कृपासिंधूला एरवी एकच पेज असतं, पण त्या कृपासिंधूला 2 होते आणि त्याच्यावर बापूंचा अप्रतिम फोटो होता आणि तो मला इतका लोभनीय वाटला की मी तो कात्रण केला आणि मी आमच्या फ्रंट डोअरच्या एक्झॅक्ट समोरच्या भिंतीला तो लावला। माझे मिस्टर ऑफिसवरून आल्यावर ते म्हणाले, शेजारचे बापू आपल्याकडे पण आले का, असं सहज बोलले, कारण तोपर्यंत अंबज्ञ आम्ही बापूंकडे नव्हतो आणि बापूंविषयी काही जास्त माहितीही नव्हती। मी म्हटलं मी हे कृपासिंधू मला भेटलं दुपारी, मी ते वाचलं, मला खूप छान वाटलं आणि तुम्ही वाचा। तर त्यांनी रात्री जेवण वगैरे झाल्यावर रात्री ते वाचलं। माझ्यासोबत त्यांनाही बापूंकडे येण्याचा तोच वेळ निश्चित झालेला होता, कारण त्यांच्याही मनाला ते भारावून गेले की खूप छान आहे यांचं बाबा म्हणून। एवढं बोलून आम्ही स्टॉप झालो। उपासनेचं वगैरे मी काही तिला माहिती विचारली नाही आणि जास्त हे केलं नाही। फक्त बापूंकडे त्यावेळेला आम्ही फक्त ते एक फोटो आमच्या घरात बापूंचा आलं होतं आणि बापूंचं आमच्या आयुष्यामध्ये एंट्री झालेली होती। पण एक 8 दिवसातच माझ्या मुलाला खूप ताप आला आणि तो ताप कंटिन्यू 3 दिवस होता। मी नॉर्मल 3 दिवस त्याला आपलं व्हायरलवर आपण औषध देतो त्याप्रमाणे त्याला तापेवर औषध वगैरे दिले, पण 3 दिवस तो काही जेवतही नव्हता आणि फक्त जेवायला दिलं की उलटी करायचा, जेवायला दिलं की मग ती एक दिवस मैत्रीण जिच्याकडे बापूंच्या पादुका होत्या ती घरी आली आणि ती म्हणाली की याचे रिपोर्ट काढून बघ काय प्रॉब्लेम आहे नेमका, आता 2-3 दिवस झाले। ती रिपोर्टचं म्हटल्यावर मला थोडं टेन्शनच आलं, पण मग मी आमचे जे डॉक्टर होते फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे गेले आणि डॉक्टर पण तेच जसं ती बोलली की त्याचे रिपोर्ट काढून बघ, तसंच डॉक्टरही म्हटले आपण याचे रिपोर्ट काढून बघू की काही प्रॉब्लेम आहे का। तर मी दुपारी रिपोर्ट काढले आणि घरीच चालले गेले। त्याच्यानंतर ती 4-5ला बापूंची उदी वगैरे घेऊन माझ्याकडे आली। बापूंची उदी मी त्याला दिली पाण्यातून। म्हटलं बापू बघ आता तू काय, म्हणजे मला तर माहीत नाही पण आता मैत्रिणीने दिलं, मी दिले त्याला आणि ते ऑफिसहून येईपर्यंत आम्ही घरातलं सगळं आटोपून बसलो। रिपोर्ट आणायला आम्ही 8-8:30च्या दरम्यान डॉक्टरांकडे गेलो। तर रिपोर्ट बघितल्यावर आम्ही दोघंही खूप परेशान झालो, माझे मिस्टर आणि मी, की जे 60 पॉईंट आपल्या शरीरामध्ये असतं ते जवळपास त्याचं 600 झालं होतं आणि टायफॉईड प्लस कावीळ असं त्याला सिम्पटम्स दोन्ही पण आले। तर डॉक्टरांनी आम्हाला इतकं इमर्जन्सीमध्ये त्याला तुम्ही चिल्ड्रन स्पेशलिस्टकडे ॲडमिट करा असं सजेस्ट केलं। आम्ही दोघंही घाबरून गेलेलो होतो, कारण की आमचे जवळपास कोणीही नातेवाईक वगैरे कोणीच नव्हतं, त्यांचेही आई बाबा नाही, माझीही नाही, आम्ही दोघंच होतो बाळाला घेऊन। मग त्याला आम्ही त्या दरम्यान लगेच 9:30ला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं। पण बापूंच्या पादुका ज्या मैत्रिणीकडे होत्या ती लगेच मला तिथे भेटायला आली हॉस्पिटलमध्ये, घाबरू नको काही नाही, रिपोर्टमध्ये निघालं तरी डॉक्टर कवर करतात असं खूप तिने मला म्हणजे असं एक मला समजून सांगितलं तिने। मला इतका आधार वाटला त्या क्षणाला। त्याच्यानंतर एक 9:30ला त्याला ॲडमिट केल्यावर त्यांनी 11पर्यंत एक सलाईन चालू होती त्याला, सुरुवातीची ट्रीटमेंट सुरू झाली आणि 3 दिवसानंतर माझ्या बाळाने मला 11 वाजेला स्वतःहून आई मला भूक लागली जेवायला, तो आता मी कॉन्फिडंटली सांगू शकते की तो फक्त बापूंच्या उदीचाच प्रभाव होता, कारण की मेडिकल इतक्या फास्ट ॲक्शन नाही घेत। पण त्यावेळेला आम्ही बापूंकडे नसल्यामुळे
मी असं चला बाबा ट्रीटमेंट योग्य चालू झाली असा आधार घेऊन आम्ही हे झालो. नंतर मग मी संध्याकाळी घरी गेल्यावरही मैत्रीण म्हटली की त्याला सारखं थोडंसं उदी देत जा तू, आणि जेवणही दे, डॉक्टर सांगतायत ते काळजी पण घे, त्याला बरं वाटेल. तिने परत घरी येऊन आधार दिल्यासारखं दिलं. मग नंतर मी 11ला त्याला टिफिन वगैरे घेऊन आले. त्याला 11:45ला आम्ही जेव घातलं, वरण भात पोळी. तो जेवला व्यवस्थित आणि झोपी गेला. त्याला सलाईनमधून इंजेक्शन वगैरे चालू होते. 11:30 पावणे 12च्या दरम्यान आमच्या त्या डॉक्टरांचा राऊंड आला. त्यावेळेला तो अगदी गाढ झोपेत होता. तो जागी नव्हता. त्याला बघितलं सरांनी, हो त्याची ट्रीटमेंट चालू आहे, आपण आणखीन उद्या बघू काय, असं तसं बोलले. आणि आम्हाला म्हटले की त्याला बाकीचं जंक्स फूड्स बाहेरचं काहीच देऊ नका. आणि तोपर्यंत अशी कंडिशन होती की तो म्हणजे जेवायला असलं की त्याला वाटीमध्ये बाउलमध्ये स्नॅक्स लागायचे. बाजूला स्नॅक्स असले की तो पोळी भाजी व्यवस्थित अगदी प्रॉपर जेवायचा, आणि स्नॅक्स नसले की तो जेवायला थोडं मला त्रासच द्यायचा. तोपर्यंत असं कंडिशन होतं. आणि डॉक्टरांनी सांगितले त्याला अजिबात बाहेरचे स्नॅक्स वगैरे काही देऊ नका. तर मला एक 5 मिनिटं एवढं टेन्शन आलं की हा असंच भाजी पोळी खात नाही, आता तर याची तब्येत बरी नाही आहे, एवढं मेडिसिन चालू आहे, आणि याने जर भाजी पोळी नाही खाल्ली तर रिस्पॉन्स कसा करणार ट्रीटमेंटला, मग ह्याचं स्नॅक्स आपण कसं बंद करायचं. मला एक जस्ट 5 मिनिटं टेन्शन आले. बघू म्हटलं, आणि आम्ही झोपी गेलो. त्याला अगदी रात्री 11 पासून तर सकाळी 5 पर्यंत त्याला एकदम शांत गाढ झोप लागली. त्या दरम्यान त्याला इंजेक्शन वगैरे सलाईनमधून देण्यात आले. तो सकाळी 5ला उठला ना, इतका फ्रेश उठला तो, म्हणजे अगदी एक दिवस अगोदरची त्याची तब्येत आणि सकाळी उठला ना अगदी ओके असल्यासारखा उठला. तो फ्रेश होऊन आला आणि माझ्या बाजूला येऊन बसला. म्हणे आई तू आता घरी जाणार का? म्हटलं हो बाळा मी घरी जाते, तुला काय बनवून आणू खायला, असं मी त्याला प्रश्न केल्यावर त्याने मला म्हटलं की आई मला ना आता फक्त साधी भाजी पोळी, आणि तुला जे वाटतं जे डॉक्टरांनी मला सांगितलं तेच मला दे. मला नवल वाटलं की तो झोपलेला होता आणि तो उठल्याबरोबर तसेच शब्द बोलला. तर मी म्हटलं का रे बाळा, तुला तर असं वेगळं काहीतरी खायला आवडतं, मग तू साधं का, तुला काही वाटलं का हे असं, तू काही टेन्शन घेतोय का? की नाही आई मीना मावशीकडे, म्हणजे माझी जी मैत्रीण होती जिच्याकडे बापूंच्या पादुका होत्या तिचं मीना नाव आहे, तर मीना मावशीकडे जे 3 फोटो आहेत ना ते बापून ते मला इथे भेटायला आले होते. मला इतकं आश्चर्य वाटलं की ह्याला बापूंबद्दल काही माहीत नाही. मॅगझिन मी आणि माझ्या मिस्टरांनी वाचलेलं होतं, आणि घरात एक नॉर्मल डिस्कस झाली होती. त्याच्यानंतर उपासनेचं केंद्राचा विषय नव्हता किंवा काही इतर अनुभवही आम्ही काही शेअर केलेले नव्हते. अगदी 8 दिवसातच, आणि त्याला बापूंनी आईंनी दादांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. त्यावेळेलाही त्याचं मला एक्झॅक्टली असं खरं वाटू नाही लागलं. म्हटलं अगदी आणि बापूंचे फोटो वगैरे पाहिले असेल त्याच्यामुळे हा बोलत असेल असं मी हे केलं. आणि मी त्याला म्हटलं मग काय म्हटले तुला? तर म्हणे आई अगदी माझ्या जवळ बसल्या आणि मला इतकं जवळ घेऊन मला समजावून सांगितलं की बाळा आता तुला थोडे दिवस ट्रीटमेंट चालेल तुझी, तर तुला थोडे दिवस जे आई देते ते एकदम आवडीने तू खा, तिला त्रास नको देऊ, तू ती जे देते ते खा, डॉक्टर म्हणतील ते खा, तू पटकन बरा होशील असं मला त्यांनी सांगितलं. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तो अगदी 5 वर्षाचा होता त्यावेळेला. मग मी घरी गेले आणि ती अगदी सडा रांगोळीच करत होती मैत्रीण. तर तिला लगेच सांगितलं मी की अगं असं झालं आणि माझं बाळ म्हणजे ओमला असं स्वप्नामध्ये आले, किंवा स्वप्न पडला. तर त्या दरम्यान मला माहीत नव्हतं. मी स्वप्नात म्हटले तिला की तिला बापू दादा दिसले आणि तो असं बोलला. तर ती इतकी मला आंबदने खूप, म्हणजे अगदी आता तुझा मुलगा एकदम ओके झाला, आई बापू दादांनी त्याला नीट केलं किंवा त्याचं सगळं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, तू अगदी टेन्शन काहीच घेऊ नको असं तिने मला बोलली. मी परत घरात गेले. बापूंचा जो फोटो होता माझ्याकडे, मी त्याच्यासमोर हात जोडून नमस्कार केला. बाप्पा मला काही तुझा अनुभव नाही, पण मला माझ्या बाळाला बरं करून पटकन घरी आण. त्याच दरम्यान 1 महिना अगोदर मला माझ्या प्रेग्नन्सीचं कळालं होतं. मला सेकंड चान्सला मुलगी, म्हणजे सेकंड चान्स होता माझा, आणि मला फर्स्ट सोनोग्राफीमध्येच मला टोटल बेड रेस्ट सांगितलेला होता. म्हणजे अगदी तेही टेन्शन आणि या बाळाचंही टेन्शन, असं टेन्शन होतं मला. मग मी तिला ते असं शेअर केलं होतं की मला बेड रेस्ट सांगितलेलं आहे आता माझी, आणि ती माझी दगदग बघत होती याला दवाखान्यात जाणं घरी येणं वगैरे. तर ती म्हणे काही नाही तू बापूंची उदी घे, ती मला अशी बोलली. मला ओमला दर्शन दिल्यापासूनच बापूंचं असं एक ते फोटो रूपात तर आलेच होते 8 दिवस अगोदर, पण आमच्या आयुष्यात बापूंची एंट्री झाली ह्याची मला गॅरंटी आली. म्हणजे असं मला छान वाटत होतं ते. मग मी फक्त बापूंची उदी घेत होते. त्याचं दवाखान्यात चक्रा चालूच होत्या, माझा बेड रेस्ट अजिबात नव्हता.
मग त्याला सुट्टी वगैरे झाली, तो घरी आला आणि आजही माझा मुलगा आता फर्स्ट इयर्स इंजिनिअरिंगला आहे, पण तो आजही स्नॅक्स खायचं तर तो मला विचारतो. एक अगदी त्याचं रिपोर्टही सगळे नॉर्मल आले, तो व्यवस्थित झाला आणि त्याच्यानंतर आश्चर्य असं की त्यांनी अजिबात मला कधी स्नॅक्स मागितले नाही ना. एखाद वेळेस आमचं बाहेर गेलो कुठे खाण्यात आलं तो आजही मला विचारतो, आई मी खाऊ का? तर आई बापू दादा तुमचं एवढं माझ्या मुलाकडे माझ्या परिवाराकडे असं सगळं लक्ष आहे अंबदने. त्याच्यानंतर 3 महिन्याची जी सोनोग्राफी असते तर माझी सोनोग्राफी काढली तर डॉक्टर म्हटले की अजिबात आता तुम्हाला बेड रेस्टची गरज नाही आहे, काहीच प्रॉब्लेम उरलेला नाही आहे, तुम्ही आता नॉर्मली सगळे कामं करू शकता, तुम्ही पण हेल्दी आहे. म्हणजे बाप्पांनी माझ्याही तब्येतीचा अनुभव अंबदने आणि माझ्या बाळालाही व्यवस्थित बरं केलं. अशा पद्धतीने बाप्पू आमच्या घरात आले आणि तेव्हापासून आम्हाला अनंत अनुभव आलेत. हरिओम श्रीराम अंबद.